नमस्कार. आज मी शॉपवर गेले होते. शॉपवर म्हणजे मार्केटला आमचं दुकान आहे हार्डवेअरचं. तर बघा काय काय आहे हार्डवेअरमध्ये आमच्या. आता परत आम्ही हे दुकान नवीन उभा केलं, कारण आमचं दुकान पहिले अतिक्रमणमध्ये गेलं होतं. तर बघा किती बारीक वस्तू आहे. बारीक वस्तू आहे पण हार्ड आहे. हार्डवेअरच नाव आहे त्याचं. बघा सगळे खिळे, नट, बोल्ट, बारीक एक नंबरपासून तर कितीतरी नंबरपर्यंत खिळे आहे. हे सगळ्या वस्तू म्हणजे हे सगळ्या घरसामानाच्याच आहे. हे बघा किती वस्तू आहेत त्या बारीक आपल्याला मोजता पण येणार नाही. आणि बघा हे दोऱ्या मी घरीच बनवते, पण आज तिथं गेले होते दुकानात तर असे बंडल बनवून ठेवते मी दुकानामध्ये. तर बघा मी कशा दोऱ्या बनवते. सगळ्या एकसारख्या दोऱ्या कापून घ्यायच्या पहिले आणि असे छोटे बंडल बनवून ठेवायचे. हे बंडल कशासाठी? कपडे वाळवत घालायसाठी ह्या दोरीचे बंडल नेतात. कोणी आमची इथं शेळ्यांचं ते काय शेळ्या अनुदान भेटतात त्याच्यासाठी पण लोक हे बंडल घेऊन जातात. कशाला पण ही बारीक दोरी उपयोगी पडते, म्हणून हे असे बंडल बनवून ठेवावं लागते आपल्याला. तर बघा हे असं शॉप आहे आमचं. 2 ठिकाणी सामान असल्यामुळं ते सामान रॅकमध्ये दिसत पण नाही, पण पूर्ण सामान भरलेलं असल्यामुळं ते छोटे म्हणजे 5 किलो जरी वस्तू असली तर ती इतकीशीच राहते, म्हणून ती असं सामान रॅकमध्ये असतं. सगळं A to Z सामान आहे घराचं. तर बघा अशी दोरी बनवायची. असं बंडल बनला की लोक बराबर बंडल घेऊन जातात. असा कपडे वाळू घालण्यासाठी तर खूपच लागते ह्या दोऱ्या. हे बंडल असे बनवून घरी आणून देतात मला, मग मी बनवून देऊन टाकते दुकानात. मी नाही जात दुकानात, पण आज गेले होते तर बसल्या बनवले बंडल. बघा किती छान अशी हे बंडल. हे बघा किती बंडल आता मी बनवून ठेवले. खूप सोपे आहे बनवायला. दोरी नव्हती, बंडल नव्हते, म्हणून ही मुलांनी बनवलं. बघा कसं बनवलं ते. कशी वाटली बंडल तुम्हाला?